सकाळी सकाळी देवांची गाणी ऐकायला खूप भारी वाटतं, खूप छान वाटतं आणि ते गाणे आपल्याला असं मूड एकदम फ्रेश करून टाकतात. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आपण सुट्टीच्या दिवशीची झोप सॅक्रिफाईस करून आलेलो आहोत लोणावळा येथे फिरायला. तर आपण चाललो होतो लोणावळ्यातल्या टायगर पॉइंटकडे आणि टायगर पॉइंटकडे जाण्याचा जो घाट आहे तो सोडून आम्ही वरती आलो आणि वरती आलो पाहिलं इतकं दाट धुकं आहे आणि आम्हाला रस्ताच दिसत नाही. मग आता विचार आलाय की बाबा पुढे जावं की नाही जावं. आता धुकं कमी झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो टायगर पॉइंटकडे जायला. तर आमची गाडी आहे ती रस्त्याच्या बाजूला लावलेली आहे आणि त्याच्यामुळे आमचे 50 रुपये वाचलेले आहेत आणि त्या 50 रुपयाची आपण खाणार आहोत मॅगी. आणि बजेट ट्रिप हे अशाच प्लॅन करावे लागतात. मला असं वाटतं आपण पहिलं आहे ना एखादा टेबल खुर्ची पकडून बसून घेऊयात. तर अशा छान अशा व्ह्यूला आपल्याला त्या मावशींनी टेबल आणि खुर्ची लावून दिलेली आहे आणि आपली जी 50 रुपयाची स्कीम आहे त्याच्या अंडर आपण 1 प्लेट मॅगी 1 प्लेट भजी ऑर्डर केलेली आहे आणि ती ऑर्डर येईपर्यंत आपण एन्जॉय करूयात हा व्ह्यू. आज आहे ना ऍक्च्युली खरं तर सकाळी उठायची खूप कंटाळा आला होता, तरी पण आम्ही उठलो, म्हणलं चला ठीक आहे आपण जाऊयात तिकडे. आज ठरवलं होतं रात्री आम्ही तर. पण इथे आल्यानंतर आहे ना हे धुक्यांमुळे वगैरे एक वातावरण इतकं सुंदर झालंय ना. थँक्यू. तर सकाळीची आपली झोपमोड झाली आहे ना त्याचं मला आता इथे आल्यानंतर काहीच वाटत नाही, कारण इथलं वातावरण आहे ना एक्सपेक्टेशन पेक्षा पण खूप चांगलं आहे. तर मंडळी मी तुमच्यासोबत आता ना हे सगळं संपून बोलते कारण माझी ऑर्डर आली आहे गरमागरम. मजा. जेव्हा आपण इकडे आलो होतो तेव्हा सगळं धुकं होतं, त्याच्यामुळे इथे ह्या दरीमध्ये काहीच दिसत नव्हतं. पण खाऊन होईपर्यंत आता सगळं धुकं क्लिअर झालंय आणि आता सगळं डोंगर आणि खालची शेती वगैरे दिसते इथे. या पॉइंटला आपण छान छान फोटोज काढले आणि धुकं गेल्यानंतर समोरचा जो छान असा व्ह्यू होता तो बघत बसलो आणि आपण निघालो परतीच्या प्रवासाकडे. घरी परत जाताना म्हटलं चला लोणावळ्याची चिक्की घेऊन जाऊयात आपण. आपण आता लोणावळ्यातून चिक्की घेतली आणि माझी फेवरेट आहे बटर चिक्की. बटर चिक्की खूप अशी तोंडात टाकली का विरघळून जाते अशी असते आणि लोणावळा हे खास चिक्कीसाठीच फेमस आहे. आणि त्याच्या मागची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे.
तर स्टोरी अशी आहे, ज्यावेळेस पुणा मुंबई रेल्वे ट्रॅकचं काम चालू होतं, त्यातला तो लोणावळ्याचा घाटाचा जो पॅच होता तो खूप कठीण होता बनवण्यासाठी. तर तिथले जे वर्कर्स होते त्या वर्कर्सना ते एनर्जी स्नॅक्स म्हणून चिक्की प्रोव्हाइड करायचे. तर लोणावळ्यातील अगरवाल नावाचे गृहस्थ होते, त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावाने म्हणजेच मगनलाल चिक्की नावाने चिक्कीचं ब्रँडिंग सुरू केलं आणि आता ही मगनलाल चिक्की लोणावळ्याची ओळख बनली आहे. मी तर तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊनच येत राहील, पण तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.